तात्या, दम धरा जरा, मी बोलते की. थांबा जरा. काय सरपंच साहेब, काय बोलायलात तुम्ही? नाही म्हणजे तुमचं तरी तुम्हाला कळायला का? हा, तुम्ही काही बोलायचं ना, आम्ही ऐकून घ्यायचं का? आम्हाला काही येडबिड समजलं तुम्ही? अहो, आज 5 वर्ष झालं घरकुलाच्या यादीत नाव देऊन, अजून आमची यादीत नावं नाही आली. कस काय? कुठे गेली आमची नावं? नाही, ज्यांचे मोठे मोठे बंगले आहे, ज्यांच्याकडे खंडीवर शेती आहे, त्या सगळ्यांची नावं त्या यादीत, आणि आमची नावं कुठे गेली हो? हा, नाही, आम्ही गावात राहायचं की नाही राहायचं सांगा? नाही राहायचं की नाही सांगा, तेच सांगा आता आम्हाला. दरवर्षी घरकुलाच्या नावाखाली तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपये घेऊन जाता. काय करता काय त्याचं? कुठे आहेत मग आमची नावं? नाही सांगा की काय करता तुम्ही? हा, बघा ह्यांच्याकडे जरा बघा. हे तात्या, हे मावशी, ह्या काकी, हा, काय ह्यांना घर नको? ह्यांची घरं काय केलीत तुम्ही? नाही सांगा ना, घरं काय केलीत तुम्ही? ह्यांचे वय आहेत तुमच्याकडे 17 वेळा खेटा मारायला? सांगा की. नाही, तुम्ही एका कुटुंबात 4-4 घरकुलं देता आणि आम्ही विचारायला आलो की आम्हाला सांगता ही जी काही यादी आहे ती वरून तयार होऊन आली म्हणून. वरून कुठून सांगा की? वरून कुठून? हा, काही इंद्रदेवान लिहून पाठवली का? हे बघा सरपंच साहेब, ही जी काही तुमची शाळा सुरू आहे ना, समधी ध्यानात येते माझ्या. आमच्या जे हक्काचं आहे मी तेच मागायलो. मी शेवटचं तुम्हाला सांगायलो, खाली बसायचं. खाली बसायचं. आज पतूर समध्यांचं समद ऐकून घेतलंय म्या, तर आज नाही. सरपंच साहेब, ह्या शेवटचं सांगायलं, ह्या समध्यांना त्यांची त्यांची घरं ह्या वर्षी मिळालीच पाहिजे, नाहीतर हे प्रकरण मी कोर्टात घेऊन जाईल. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. ताई, तात्या, उठा उठा, चला बघू आपल्याला घरकुल कसं मिळत नाही ते.